हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर सी एज्युकेटर्स. आपण आज पाहणार आहोत 2 मार्चचं करंट अफेअर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवीन अध्यक्ष निवडले गेले. ठीक आहे? तर त्याची नियुक्ती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान, न्यायमूर्ती अजय लांबा हे आधीचे होते. ठीक आहे. यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने न्यायमूर्ती चौहान, ठीक आहे, न्यायमूर्ती चौहान यांची नियुक्ती केली आहे. हा आयोग चौकशी आयोग कायदा 1950 अंतर्गत स्थापन करण्यात आला होता. सगळ्यांना माहितच आहे मणिपूरचं जे वातावरण आहे ते दोन जमातीमध्ये, आदिवासी जमातीमध्ये खूप तणावजनक आहे, जे की 2023 पासून चालू आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2025-26 रणजी ट्रॉफी 2025-26च्या विजेतेपदाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. एकदम फुल ऑन एमपीएससी पॅटर्न क्वेश्चन. जम्मू आणि काश्मीर संघाने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यांनी अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव केला. ठीक आहे. आकिब नबी याचा मालिकावीर म्हणून गौरव करण्यात आला. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीर संघाने विजेतेपद पटकावले आहे आणि आकिब नबी यांना मालिकावीरपणे गौरव करण्यात आला आहे. आणि हे चुकीचं आहे सेकंड वन, कारण जम्मू काश्मीरने अंतिम सामन्यात कर्नाटकाचा पराभव केलेला आहे. 8 वेळेस विजेतेपद होतं कर्नाटकाजवळ. ठीक आहे. त्यांना हरवण्यात आलेलं आहे. मुंबईला नाही. रणजी ट्रॉफीचं हे 91 वा हंगामा होता. रणजी ट्रॉफी ही बीसीसीआय कडनं आयोजित केल्या जाते. पुढचा प्रश्न, प्रख्यात समाजशास्त्र टी के ओमन यांच्याबाबत काय खरे नाही? काय खरे नाही हा आपला क्वेश्चन आहे. आणि हे प्रख्यात समाजशास्त्र होते. असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नुकतेच निधन झालेले प्रख्यात टी के ओमन हे कुठले प्रख्यात होते, म्हणजे कुठल्या सब्जेक्ट्सचे? तर ते समाजशास्त्र, सोशिओलॉजिस्टचे. ठीक आहे. त्यांनी, चला आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. त्यांना आधुनिक भारतीय समाजशास्त्राचे शिल्पकार मानले जाते. ते आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रीय संघटनेचे पहिले असे अध्यक्ष होते. त्यांना 2015 मध्ये भारतरत्न देण्यात आला. ते सच्चर समितीचे सदस्य होते. तर याचं उत्तर आहे, हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत आणि हे उत्तर चुकीचं आहे. लक्षात असू द्या. त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण देण्यात आलं होतं, भारतरत्न नाही. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी केली होती. नुकताच याचं निधन झाल्यामुळं हा विषय चर्चेचा आहे. प्रख्यात समाजशास्त्र काय नाव आहे? टी के ओमन. पुढचा प्रश्न, सिक्कीम सरकारने कोणत्या स्वातंत्र्य सेनाच्या स्मरणार्थ पोकोयोंग विमानतळाचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे? लक्षात असू द्या, सिक्कीमचे हे एकमेव विमानतळ आहे पोक्योंग. ठीक. तर ते त्रिलोचन पोखरेल. ठीक आहे. त्रिलोचन पोखर यांनी सिक्कीमचे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि गांधी पोखरेल म्हणूनही त्यांना ओळखले जाते. पहिले स्वातंत्र्य सेनानी ते तिथले. ठीक आहे. आणि हे एकमेव विमानतळ मी नुकतंच सांगितलं. नाव काय आहे? त्रिलोचन पोखरेल. आणि पोक्योंगचं चेंज करणार आहेत. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस, झिरो डिस्क्रिमिनेशन डे 2026 ची अधिकृत संकल्पना म्हणजे ती विचारण्यात आली आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आपला असा असू द्यायचा की शून्य भेदभाव दिवस, झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी साजरा केला जातो? तो हा 1 मार्च साजरा केला जातो. सॉरी. तर याची थीम होती या वर्षाची पीपल फर्स्ट. ठीक आहे. हा दिवस 1 मार्च रोजी साजरा केला जातो. 1 मार्च रोजी जागतिक समुद्र गवत दिवसही आहे, ज्याचा पुढाकार श्रीलंकेने घेतला होता. पुढचा प्रश्न, नुकताच सुरू झालेला झिरो प्राइज हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राच्या कामगिरीसाठी दिला जातो? काय नाव आहे पुरस्काराचं? झिरो प्राइज. तर हा दिला जातो प्रदूषण नियंत्रण, हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण कमी करण्याच्या स्टार्टअप्स किंवा संस्थानांना 1 कोटी रुपयाचे बक्षीस दिले जाते. हे बेंगळुरूच्या
एसपीजी संस्थेची मोहीम आहे. ठीक. पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण नाव काय आहे एवढंच लक्षात. एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात कुठून केली आहे? तर ती सुरुवात केली आहे अजमेर, राजस्थान. काय नाव आहे मोहिमेचं? देशव्यापी एचपीव्ही लसीकरण. 30 वर्षाच्या मुलींच्या गर्भाशयाची ग्रीवा कर्करोग रोखण्यासाठी दिली जाते. लसीचे नाव आहे गार्डसिल 4. काय नाव आहे लसीचं? गार्डसिल 4. कुठून चालू केली आहे? अजमेर, राजस्थानवरून. नाव काय आहे? देशव्यापी एचपीव्ही लसीकरण. पुढचा प्रश्न. राज्य नववाचक मिशन, स्टेट इनोव्हेशन मिशन लॉन्च करणारे भारताचे पहिले राज्य कोणते? राज्य नवचार मिशन, स्टेट इनोव्हेशन मिशन. तर हे आहे त्रिपुरा. ठीक आहे. त्रिपुराचे टी नेस्ट अंतर्गत हे मिशन सुरू केले आहे, जे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनशी जोडले जाईल. हे बघा, हे अटल इनोव्हेशन मिशन जे आहे हे नीती आयोगाचा प्रोजेक्ट आहे. या अटल इनोव्हेशन मिशनची सुरुवात झाली आहे 2016 मध्ये आणि नीती आयोगाची सुरुवात झाली आहे 2015 मध्ये. ठीक आहे. आणि आता ह्याची दुसरी आवृत्ती चालू आहे. AIM अटल इनोव्हेशन मिशन 2.0. पुढचा प्रश्न. नवीन बियाणे विधेयक 2026 हे कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे? हे नवीन आलेलं आहे, जे की जुना एक कायदा आहे त्याला त्याची जागा घेणार आहे. तर ते जुना कायदा कुठला आहे हे विचारलं. हे प्रश्न आहे आपला. तर जुना कायदा आहे बियाणे कायदा 1966. ठीक आहे. नवीन विधेयकानुसार बियाण्याची अनिर्वाय नोंदणी आणि पाकिटावर क्यूआर कोड असणे आवश्यक आहे. यात 30 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे. नवीन नियम. न कधी होतं? 1966. 66-26 लक्षात असू दे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय जलमार्ग 2 NW2 वर नुकत्याच 3 प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा जलमार्ग कोणत्या नदीवर आहे? राष्ट्रीय जलमार्ग 2 तीन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. हा जलमार्ग कोणत्या नदीवर आहे? तर हा आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील दिब्रुगड हे एकदम पलीकडच्या साईडला आहे बघा, अरुणाचल प्रदेश येथे या प्रकल्पाचे उद्घाटन केले गेले. तसं आसामची राजधानी आहे गुवाहाटी. दिब्रुगड थोडंसं पलीकडे आहे. आपल्याला माहितच असेल गुवाहाटी आसाममध्ये काही झाडं काही डोंगर एकदम ओके ती आहे गुवाहाटी आसाम. ठीक आहे. हा जलमार्ग सदिया हे धुब्री सदिया ते धुब्री दरम्यान आहे. हा जलमार्ग सदिया ते धुब्री दरम्यान आहे. नदी कुठली आहे? ब्रह्मपुत्रा. लक्षात असू दे. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. हा डेली करंट अफेअर्सची सीरीज चालू आहे आपली. आपण अजूनही प्रिव्हियस इयर क्वेशन्स टॉपिक वाईज घेण्याचा नक्की प्रयत्न. थँक यू.